कडून अजिंक्य आणि कल्पेश पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेताना चला पुन्हा एकदा प्रथमच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नागेश यांचा सामना करणारे स्ट्राईकला आहेत कल्पेश आणि न स्ट्राईकला आहेत अजिंक्य. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा चेंडू खेळून काढलेला आहे. बघूया पहिला चेंडूवरती सन्मान दिलेला आहे. निश्चितच मला वाटतं एक धाव पूर्ण केलेली आहे आणि या एका धावेने संघाचं खातं खोलतंय. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी नागेश यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सामना करणार आहेत उत्कृष्ट आयकॉन फलंदाज अजिंक्य. डेट चेंडू चला चालू करायचे. चला ताबडतोब नागेश यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सामना करणार आहेत अजिंक्य. सामना 3 षटकांचा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सुंदर असा चेंडू मात्र हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक येईपर्यंत मला वाटतं पंचाने हा घोषित केलेला खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावफलकावरती. मला वाटतं सुंदर असं स्वागत केलं आहे नागेश यांचं. अजिंक्याने पहिल्या चेंडूवरती घनघाती प्रहार केला आणि षटकार लगावलेला आहे. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू नागेश यांचा अजिंक्य यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू टाकलाय. चेंडू मात्र हवेत आहे. बघूया पुन्हा एकदा हवेची दिशा. चेंडू कुठे जातोय आणि मला वाटतं सलगचा हा दुसरा घनघाती प्रहार आणि खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावफलकावरती. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूची समाप्ती होते. पुढील चेंडू नागेश यांचा. पुन्हा एकदा सामना करणार अजिंक्य यांना हॅट्रिक चान्स असणारे षटकाराचा. बघूया अजिंक्य षटकार लगावतात का. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. बघूया हवेचा जोर आहे आणि मला वाटतं षटकार. सलग 3 षटकार लगावलेले आहेत अजिंक्याने. मला वाटतं हॅट्रिक लगावलेले आहे. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले. कॅच गया तो मॅच गया. झेल झाला असता परंतु थोडासा झेल मात्र त्यांच्या हाताला बॉल टच नाही झाला आणि तो षटकार. पुढील चेंडू नागेश यांचा. बघूया सलगचा 4था षटकार लगावतोय का अजिंक्य. सुंदर असा चेंडू मात्र हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय विजय स्वतः. बघूया आणि मला वाटतं पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. नाही थोडस ग्राउंड सुद्धा चकवा देते मिसफिल्ड. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 23-23 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा नागेश. बघूया नागेश यांचं स्वागत केलं जाते का अजिंक्य यांच्याकडून. सुंदर असा चेंडू मात्र हवेत आहे आणि हा घनघाती प्रहार षटकार. अतिशय सुरेख असा षटकार लगावलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने मला वाटतं पहिलं षटक समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावफलकावरती. वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळतोय अजिंक्य. 4 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने
चला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन आलेत रोहिदास, एक अनुभवी गोलंदाज रोहिदास वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेले. रोहिदास यांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा सामना करणार स्ट्राईकला कल्पेश. पाठीमागच्या ओव्हर मध्ये नागेश यांचं सुंदर असं स्वागत केलं होतं अजिंक्याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलेत रोहिदास. बघूया रोहिदास यांचा समाचार घेतला जातोय का कल्पेश यांच्या बॅट मधून. पहिला चेंडू मात्र जातोय नक्कीच आणि मला वाटतं हा षटकार. अप्रतिम फलंदाजी पहिल्या चेंडूवरती स्वागत केले रोहिदास यांचं षटकाराच्या मदतीने आणि या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावफलकावरती संघ जाऊन पोहोचतोय जाधववाडी संघ. चला पुन्हा एकदा पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज रोहिदास यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करणार आहेत. सुंदर असा चेंडू मारलाय. बघूया चेंडू मात्र क्षेत्ररक्षक विजय चेंडूवरती नक्की येतात. पुन्हा एकदा चेंडूचा क्वा देतोय. बघूया नक्कीच मला वाटतं हा चौकार घोषित केलेला आहे आणि या चौकार चला बॉल्स आलेले आहेत बरं का इथं. ओके धन्यवाद बाळा. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या धावफलकावरती. पुढील चेंडू रोहिदास यांचा चेंडू मात्र हवेत आहे. बघूया आणि या ठिकाणी मला वाटतं फक्त षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलली जाते. अजिंक्य आणि कल्पेश यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावफलकावरती. वैयक्तिक 4 चेंडूवरती कल्पेश खेळी करतोय 17 धावांचा पाठलाग करतोय आणि नॉन स्ट्राईकला आहेत अजिंक्य. वैयक्तिक 5 चेंडू 28 धावांचा सामना करतायत. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा चेंडू नक्कीच मारलेला आहे. बघूया का ते क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या जवळपास अर्धशतकाच्या आसपास जाऊन पोहोचते 47 या धावफलकावरती. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी रोहिदास यांचा पुन्हा एकदा सामना करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या षटकार, तिसरा चौकार, चौथा षटकार, 5व्या 2. ओके थांबा 1 मिनिट. हा 4च आहेत का? ओके धन्यवाद. ओके चला थोडस स्कोरर मध्ये बदल झालेला आहे. पुन्हा एकदा रोहिदास वाईट चेंडू अतिरिक्त 1 धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावफलकावरती. सुंदर असा चेंडू खेळून काढलाय लेग साइडच्या दिशेने. बघूया 1 धाव नक्कीच पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेचा बी प्रयत्न केला जातोय आणि मला वाटतं या 2 धावेने जाधववाडी संघाचं अर्धशतक नक्कीच पूर्ण केलंय. 1 शॉट आहे का? ओके 1च धाव 49 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अजिंक्य. सुंदर असा चेंडू खेळून काढलाय आणि मला वाटतं हा 1 बाउन्स पंचांनी घोषित केलेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने कल्पेश वैयक्तिक जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या धावफलकावरती. अर्धशतक पूर्ण झालेले जाधववाडी संघाचा आणि लहान मुलांचा जल्लोष. अतिशय सुंदर असा जल्लोष चाललेला आहे मैदानामध्ये लहान मुलांचा. 50 धावांची मजल मारताना जाधववाडी संघ. बघूया वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक घेऊन कोण येते.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक. विशाल यांचा सामना करणार आहेत फलंदाज अजिंक्य. सुंदर असा रनअप आहे. चेंडू मात्र मारलाय. चेंडूला दिशा दिलेली. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत षटकार. अप्रतिम फलंदाजी. मला वाटतं लहान मुलांच्या पुन्हा एकदा जल्लोष होताना दिसतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते कल्पेश आणि अजिंक्य यांचं. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 59. 60 या धावफलकावरती. अजूनही सलामीला आलेली जोडी मैदानामध्ये स्तब्ध. आणि मला वाटतं 6 चेंडू 34 धावांची खेळी करतोय अजिंक्य. 6 चेंडू 34 धावांची खेळी करतोय आपल्या संघासाठी अजिंक्य. पुढील चेंडू विशाल यांचा. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. बघूया. आणि पुन्हा एकदा सलग लगावलेला हा खणखणी दुसरा षटकार. आमचे सहकारी मित्र पंच सातारा जिल्ह्यातून आलेले एक उत्कृष्ट अंपायरच्या भूमिकेत रविकांत चव्हाण आणि त्यांच्या जोडीला बाळू गायकवाड एक उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी पाहतायत चालू सामन्यासाठी. मला वाटतं सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा हॅट्रिक चान्स असणार आहे. आणि मला वाटतं थोडेसे मिस झालेले आहेत. निर्धाव चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू आलेला आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विशाल यांचा सामना करणार आहेत अजिंक्य. सुंदर असा चेंडू खेळून काढलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 66 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू विशाल यांचा सामना करणार आहेत कल्पेश. अप्रतिम चेंडू टाकलेला आहे. चेंडू मात्र उसळी घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख असा कमबॅक. पहिल्या 2 चेंडूवरती सलगचे 2 षटकार लगावले होते तर तिसरा चेंडू निर्धाव टाकला होता आणि नंतरचे 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली होती विशाल यांनी. विशाल यांचा शेवटचा चेंडू. आणि अप्रतिम चेंडू टाकलेला आहे. मला वाटतं षटक समाप्त होत आहे आणि मोरबी पवारवाडी संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू 68 धावांचं आव्हान. वैयक्तिक 47 धावा अजिंक्य यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी. 9 चेंडू 47 धावांची खेळी केली तरी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे अजिंक्य आणि कल्पेश यांचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे बरं का. चला विनंती असणारे जाधववाडी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तितकंच सोपं आणि तितकंच अवघड असं आव्हान. 18 चेंडू 68 धावांची आवश्यकता मोरबी पवारवाडी संघाला जिंकण्यासाठी. चला विनंती असणारे जाधववाडी संघ एका लाईनअप मध्ये यायचं आहे. थोडंसं शिस्तीचं पालन करायचं. लाईनअप मध्ये यायचं आहे. चला बाळू गायकवाड आपल्याला नक्कीच आपला विचार केला जाईल. आपल्याला जर थंड पेय प्यायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी हात वरती करायचा आहे. आपल्याला नक्कीच आतमध्ये पाण्याची पूर्तता केली जाईल. एक उत्कृष्ट पंच नामांकित पंच सातारा जिल्ह्यातील आपल्या राजधानी सातारा जिल्ह्यातून आलेले एक अंपायरच्या भूमिकेत असलेले रविकांत चव्हाण आणि त्यांच्या सोबतीला एक भाडले पंचक्रोशीतील चिलेवाडी गावचे सुपुत्र बाळू गायकवाड.
चला विजय, जब तक मैदान में विजय है तब तक विजय निश्चित है. 18 चेंडू जिंकण्यासाठी 68 धावांचं आव्हान. जब तक मैदान में विजय है तब तक विजय निश्चित है. बघूया प्रथम स्ट्राईकला आहेत विजय आणि नॉन स्ट्राईकला आहेत मुरबी संघ पवारवाडी. नॉन स्ट्राइक ला कौन है? रंजीत. रंजीत को अगर ये रंजीत जीतना होगा तो रंजीत को कुछ तो ये सामने में करना होगा. प्रथमच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय जाधववाडी संघाकडून. एक ब्लास्टर आयकॉन गोलंदाज अजिंक्य. अजिंक्यांचा सामना करणार आहेत विजय. चला पंच सामना चालू. 1 2 3 स्टार्ट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजिंक्यांचा सामना करण्यात विजय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू टाकलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं जाते सोमनाथ यांच्याकडून आणि एका धावेने मान सन्मान दिलाय चेंडूला आणि 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाचं खातं खोलतंय. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 1. तर विजय आपलं वैयक्तिक खातं खोलतोय 1 या धावेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अजिंक्यांचा सामना करणार आहे रंजीत. अगर रंजीत को ये सामने में जीतना होतो आणि मला वाटतं 1 बाउन्स पंचाने घोषित केलेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने नक्की संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावफलकावरती. उत्कृष्ट स्कोरर आमचे सहकारी मित्र संगम जाधव, एक जाधववाडी गावचे सुपुत्र. सकाळपासून खरंच 2 दिवस आम्हाला उत्कृष्ट स्कोरिंगचं काम पाहतात. आपल्या याच गावचे सुपुत्र संगम जाधव. आपलं या स्पर्धेच्या दरम्यान खूप 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 आभार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य सज्ज झालेले आहेत. सुंदर असा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक सोमनाथ चेंडूवरती जातात. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते. निश्चितच मला वाटतं असं जर आपण क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच आपण अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करू शकतो. तितक्या जिद्दीने या ठिकाणी संघ क्षेत्ररक्षण करतोय सोमनाथ. अप्रतिम क्षेत्ररक्षण सोमनाथ यांच्याकडून. मला वाटतं संघाची वाढती धावसंख्या 6. पुन्हा एकदा चेंडू झेल मिस होतोय. बघूया कॅच गया मॅच गया हे सिद्ध केलं जातं परंतु थोडासा झेल मिस होतोय फौजी यांच्याकडून आणि विजय यांना नक्कीच जीवदान मिळते. बघूया विजय आता आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचवण्यासाठी नक्कीच विजय प्राप्त करावा लागणार आहे आणि तितकीच तडाखेबाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजिंक्य. सुंदर असा गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू टाकलेला आहे. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सामना करणारे रणजित वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय रणजित आपल्या संघासाठी. बघूया रणजित यांना या रणजीमध्ये जर मालिक अंतिम सामन्यात खेळावाचा असेल तर नक्कीच. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. बघूया चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अजिंक्य आणि हा षटकार. या षटकाराच्या मदतीने षटक समाप्त होतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 13. बघूया थर्ड अंपायरच्या भूमिकेत. चला थर्ड अंपायर चला जायचंय. चला चालू सामन्यांचा आनंद घेतोय आपण श्रीनाथ इव्हेंट्स लाईव्ह यांच्या मार्फत. अतिशय उत्कृष्ट असं लाईव्ह दाखवलं जातंय. लाईव्ह चित्रीकरण केलं जातंय. ओके. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेत अजिंक्य.
कल्पेश यांचा चेंडू चेंडू मात्र हवेत आहे. पुन्हा एकदा चेंडूवरती फौजी येत आहेत आणि अप्रतिम झेल टिपला जातोय. एक चेंडू जरी मी मिस केला असला तरी दुसरा झेल मात्र मी नक्कीच घेऊ शकतो. अप्रतिम झेल टिपलाय स्वतः रणजित फौजी यांनी. चला ताबडतोब जायचे आतमध्ये. चला फलंदाज ताबडतोब आतमध्ये जायचं. अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे आणि मला वाटतं विजयांची पारी समाप्त होते आणि विजयांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अविनाश. बघूया अविनाश आता कोणत्या संघाचा नाश करून येत आहेत. जाधववाडी संघाचा करतायत का आपल्या संघाचा करतायत. पुन्हा एकदा फलंदाजीवरती फलंदाज अविनाश. चला पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. उर्वरित समीकरण 11 चेंडू 55 धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनही समीकरण जितकं सोपं तितकंच अवघड असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती नक्कीच षटकार लगवावा लागणार आहे अविनाश यांना. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी. मला वाटतं कल्पेश यांच्याकडून अप्रतिम फलंदाजी केली होती. कल्पेश यांनी तितकी साजेशी अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी कल्पेश यांच्याकडून. सुंदर असा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक मात्र झेलवरती येत आहे ना. अप्रतिम झेल टिपला जातोय रणजित फौजी यांच्याकडून आणि तितक्याच टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते रणजित फौजी यांचं आपल्या टीम कडून. बघा लहान मुलांचं किती प्रेम आहे या खेळाडूवरती. आपण अप्रतिम झेल टिपला तर लहान मुलांनी तिकडं टाळ्यांच्या गजरात आपलं नक्कीच. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सचिन यांना मात्र आता सचिन तेंडुलकर सारखी फलंदाजी करावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. आपल्याला जर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर नक्कीच आपल्याला प्रत्येक चेंडूवरती षटकारांची आणि षटकारांचीच भाषा बोलावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज कल्पेश आणि कल्पेश यांचा सामना करणार आहेत सचिन. रणजित फौजी थोडेसे खुश असताना चला खेळायचं आहे. चला टाकायचा कल्पेश. चला चालू ठेवायचा बॉल. धावा बाद झालेले आहेत. चला नवीन फलंदाजी जायचं आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दशरथ रोहिदास. चला रोहिदास रनअप घ्यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश. मला वाटतं 4 चेंडू टाकले आणि 3 विकेट घेतल्यात कल्पेश यांनी. पुन्हा एकदा कल्पेश यांना हॅट्रिकचा चान्स निश्चितच असणार आहे. बघूया पहिल्या चेंडूवरती निश्चितच बाद केलं होतं परंतु दुसरा चेंडू निर्धाव टाकला आणि पुन्हा सलगच्या 2 चेंडूवरती 2 बाद केलेत. फलंदाज हॅट्रिक चान्स कल्पेश यांना. सामना करतोय सचिन. चेंडू मात्र हवेत आहे आणि सचिन यांचा सुंदर झेल टिपला जातोय. सचिन यांच्याकडूनच मला वाटतं हॅट्रिक मिळवलेली आहे कल्पेश यांनी. अप्रतिम गोलंदाजी सचिन यांचा अप्रतिम झेल टिपला आहे सचिन यांनीच. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये विजय चव्हाण. बघूया विजय चव्हाण आपला संघ नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत का. सात चेंडू 55 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे मुरबी संघाला. पुन्हा एकदा चेंडू हवे आणि निश्चित हा झेल टिपला जातोय. काय गोलंदाजी केली. मला वाटतं 6 चेंडू मध्ये 5 विकेट घेतलेल्या आहेत. 5 खेळाडू पॅव्हलिनच्या दिशेने पाठवलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी आयकॉन गोलंदाज कल्पेश यांच्याकडून. पुन्हा एकदा सलग 4 विकेट घेतलेले आहेत. काय कौतुक करावं तितकं कमीच आहे. तितकी साजेशी असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. रणजित फौजी सचिन जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट असे झेल टिपलेले आहेत. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर यांचा सामना करणार आहेत फलंदाज रोहिदास. शेवटचा षटक प्रगतीपथावरती 6 चेंडू उर्वरित समीकरण आहे जिंकण्यासाठी 55 धावा.
आणि मला वाटतं नक्कीच हा सुंदर असा घनघाती प्रहार केला आणि पंच रविकांत चव्हाण यांनी घोषित केलेला हा षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचती 19 या धावफलकावरती. आपण नक्कीच चालू सामन्यामध्ये लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहात. श्रीनाथ इव्हेंट्स अतिशय उत्कृष्ट असं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्या सर्वांच्या समोर. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, 4 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे मुरबी पवारवाडी संघाला. नक्कीच पुढील टॉस घेतला जाणार आहे. चला पुढील होणारा सामना, अंतिम सामना, पुढील होणारा सामना, अंतिम सामना. चिंचाळे संघ विनंती असणारे, चला आपण ताबडतोब इकडे यायचे. चला चिंचाळे संघ, आपल्याला एक आणि एकच कॉल असणार आहे, वारंवार आपलं नाव घेतलं जाणार नाही. चला शेवटचा कॉल आहे, आपण चिंचाळे संघ यायचा आहे. आणि हा मला वाटतं चौकार. अजूनही उर्वरित 2 चेंडू जिंकण्यासाठी 45-44 धावांचं आव्हान असणार आहे मुरबी पवारवाडी संघाला. चला मला वाटतं या ठिकाणी चिंचाळे संघाचा संघनायक बसूनच आहेत आणि यात जो संघ विजय प्राप्त करेल तो संघ नक्कीच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि लगेचच अंतिम सामना खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सुंदर असा चेंडू मात्र हवे ते सोमनाथ झेलवरती नक्कीच येतोय आणि मला वाटतं प्रतिम झेल टिपला जातोय. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सोमनाथ याने 4 झेल टिपले आणि त्यानंतर विचार केला तर रणजित फौजी यांनी अप्रतिम असे 2 झेल टिपले आणि त्यानंतर चालू सामन्यामध्ये सचिन जाधव यांनी सुद्धा एक अप्रतिम असा झेल टिपलेला आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि बघूया पुढील फलंदाज करण. आता करण यांचा मैदानामध्ये आगमन होतंय. शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये करण दाखल होत आहेत. ओके, धन्यवाद. मला वाटतं हा सामना जिंकलेला आहे जाधववाडी संघाने. चला रणजित फौजी विनंती, आपण संघ इथं घेऊन यायचे. चला कोणी तिकडे जाऊ नका, चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. रणजित फौजी आपण त्वरित या ठिकाणी आपला संघ घेऊन हजर राहायचं आहे. सूरज जाधव थोडेसे हसताना. पुढील होणारा सामना नवतरुण मित्रमंडळ जाधववाडी आयोजित भव्य दिव्य असं फुल पिच टेनिस बॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं बेलदार समाजांच्या या